वेलकम बॅक टू माय श्रेयस यूट्यूब चॅनल. तर तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पुन्हा रात्रीचा होणार आहे. तर आम्ही चाललो दर्शनाला, मी आणि माझे मित्र चाललो आहे लालबागला. तर तिकडे जाऊन आता दर्शन वगैरे घेऊ. सगळं पोरं पण येत आहेत, आम्ही वाट बघतोय घरीचे. सध्या तरी आम्ही दोघं सनील आला इथे. सनील आणि मी इथं म्हणजे वाट बघतो. महिंद्रा की जाऊन बघू किती टाईम लागतोय, कारण जायला पण लेट होतं आणि सकाळ होईल आम्हाला इकडे यायला. मी जास्त काय बोलत नाही, कारण मग मी बोलत राहिलो तो ब्लॉग फुकटचा मोठा होईल आणि गणपती पण मग कमी जागवता येते. पण जरा ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तोपर्यंत आम्ही हे सांगतो की आम्ही लालबागला चाललो आहे. तिकडून टिटवाडीचा गणपती वगैरे सर्व गणपती कवर करणार आहोत. लालबागचं ट्राय करू जर झालं तर, नाहीतर आम्ही बाकीचे जेवढे गणपती आहेत तिथे आम्ही जाऊन तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा. आणि बाकी सर्व याचे ते तुम्हाला दाखवतो हळूहळू. चल बघा, आलेच सर्व मंडळी. अर्धी मागे आहे. अच्छा तू पण आहे काय बोलतो? तरी गेल्स तर आम्ही आलो स्टेशनला. आता स्टेशनवरून आता फटाफट आम्ही निघतोय, कारण खूप लेट झालं आहे. आता बहुतेक लास्ट पण आम्हाला भेटणार आहे. तर कंटिन्यू ठेवा. आहेत इकडे सर्व आले. रे गाईज, तर आम्ही पोचलोय परेलला, म्हणजे लालबागला. तर गर्दी तर इथं खूप पट्टे दिसतं, म्हणजे खूप दिसतंय गर्दी. काय माहिती व्हिडिओ काढायला कसे जमेल, पण आता ट्राय करतो. आणि एवढी गर्दी बघून मला समजत नाही की काय बघू नक्की. हे बघा, आता स्टेशनपासून आम्ही आलो आहे बाहेर. हे बघा स्टँड आताच आहे. खूप गर्दी आहे, खूप. लालबागला आताच जस्ट पोचलोय. तर बघू कुठल्या गणपतीचे दर्शन करायचे. मुंबईचा राजा, मुंबईचा. जाऊया बिल्ला डेकोरेशन. सेकंड ब्लॉगर सेकंड. आम्ही लालबागला तर पोहोचलो, पण दर्शन भेटेल की नाही माहीत नाही. खूप गर्दी आहे.
करायला पण जागा नाही, कसं तरी आलो इकडे आम्ही. काय बोलतो मस्त आहे की पब्लिक बोले तो हा मग काळा चौकीचा महागणपती बघायला आलो आम्ही. जे तुम्ही रीलमध्ये बघत असाल, जे गल्लीमधून पण घेऊन जातात उंच मूर्ती. चल 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 इथून आहे इथून. गल्लीत पडलो रे. तर काहीच आम्ही आलो चिंचपोकळीला. तर इकडे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायसाठी आलो आणि इथे काहीतरी आम्ही जुगाड करून शॉर्टकट मारून लाईनीमध्ये घुसलो आहे. आणि हे बघा हे घ्या ना कुणीतरी, ते चाललंय टाइमपासला. तेच बोलतो पैसे संपतात बोलतो. मागा धावतोय तो बघ. धन्यवाद भाई. अरे वो लेके गया. अरे आना अरे देख कितना जन एक ही जन है ना. ये चला लाईन चल. अरे बघ बरोबर टाइमपासला मध्ये नाही राहणार रे. एक टोप घेतला असतंच ना तर राहिले असते का ना. पेपर बाकी हेड शॉट. हे बघ लावलं तुला, हात लावलं. हे बघ वाडी हे बघ हात लावलं तुला खाल्लं. हे बघ लाल डिजाइन है बाबा. भाई सर्व लाल करून टाकलं. पूर्ण पिसून टाकलं. बताओ उसको कितने का बता. प्राइस बताओ उसकी. 5,000 का लिया हुआ था. बताओ किधर से जुड़ियो से लिया कि नहीं बता. हे नका बोलू रे, जरा सोबत राहा. स्टेजवरती जे उभे आहेत त्यांनी कृपया खाली बसा. तर काही आलो होतो चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन आलं. खूप लाईट होती त्याच्यामध्ये, पाऊस झाला म्हणून आम्ही खूप भिजलो. आता फक्त कुठे चांगली जागा खूप बेकार आलं झालं. लाईन उभा पण राहायला जमत नाही. एकत्र राहिले सर्वांनी. दर्शन भेटलेलं आहे गाईस. एवढ्या गर्दी दर्शन भेटलं पावसाचं. तर काहीच आमची खूप बेकार हालत झालं आहे, कारण की आता जाऊन काहीतरी चाय प्यालो म्हणून जरा फ्रेश वाटतं. तर आता आम्ही चाललो खेतवाडीला 13 गल्ली फिरायसाठी, जेवढे गणपती आहेत त्यांचे दर्शन घ्यायला. तर आता इथून 3 किलोमीटर लांब दाखवतो. तर आम्ही डिसिजन घेतलं होतं ट्रेनने जायचं, पण आम्ही प्लॅटफॉर्मवर जाऊन जी गर्दी बघितली जशी विरारच्या ट्रेनला असते, तर ती गर्दी बघून आम्ही परत फिरलो. आणि आता आम्ही चालत 3 किलोमीटर मॅपवरती टाकलं आहे. मॅपवाला माणूस पुढे चालतो आहे. तर मेन म्हणजे एवढे दमले नसते सर्व, पाऊस आला त्यामुळे जरा दमायला झालं जास्तच. आणि त्या गर्दीमध्ये खेचा जाण्यामध्ये खूप जास्त बेकार आले. हां बघ पूर्ण मामीचं बाबा डबल कपडे घालून आले, ते पण दिसले. हालच झाले रे चप्पल. आणि टाइम तुटले. हा अर्ध्यांचे चप्पल तुटले, ते हातात घेऊन फिरतायत. नाही रे भाई, मी तर सोडून आलो तिकडे. माझा वॉच गेला. वॉच होता तो गर्दीमध्ये, तो मागे राहिला आणि मी पुढे आलो. हा ना, रात्रीची पण खूप गर्दी होती. आत्ता जरा थोडंसं रोड कमी झालं. 4, 4:30, 5 वाजायला आलेत. ते दाखवायचे आहेत म्हणून मी जास्त काय बोलत नाही. हा ना,
लालबागचं बघू शकलो असतो जर घुसलो असतो तर. पण लवकर नाही हा ते पण. आणि लालबागला गेलो असतो तरी मला व्हिडिओ काढायला भेटलं नसतं. चिंतामणीचं पण जसं तसं काढलंय व्हिडिओ, तर तुम्ही ॲडजस्ट करा जरा. आणि आता बाकीचे खेतवाडीचं तुम्हाला दाखवेनच, कारण अजून घरी जायला टाईम आहे. हे लोक बघा कसे रेमशासारखे चालत आहेत. ना इसका निकालना गाना बोलती नाही कोणता गाणं बोलते काय होतो? सुनो बदोबदी बदोबदी वाला गाणं बोल. कधी काय की नाही मंगा पुढे मंगा बायको हलकी निघाली आमच्या राजाची पंक्ती करा ना तुम्ही पण. तर काहीच आम्ही कधीच चालतो इथे काहीतरी अर्ध्या तासापासून चालत असो. 3 किलोमीटर चालायचं होतं, आता किती 2-2.5 किलोमीटर झालेत. आणि पाऊस पण आहे मध्ये मध्ये, खूप बेकार आलं होतं त्यामुळे. पाऊस नसतं जरा बरं झालं असतं. ना आता सर्व पोरं जमलेत भयानक पद्धतीने. आधी आधी तू आमच्या आधी चाललाय काय यार. सगळे पुढं मागे झालेत, अर्धे जण पुढे अर्धे जण मागे. आणि हे बोल ना आता मग बोल. ब्लॉग बंद केल्यावरती खूप बडबड चालू होती. ही स्नॅपवाली माणसं कधीच सुधारणार नाही. तुमच्याजवळ अशा असतील माणसं तर जरा कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक ग्रुपमध्ये एक माणूस असतो. थँक्यू पकडण्यासाठी. तसं मी ब्लॉग आता बंद करणार. सगळे आहेत तरी कुठे? स्नॅपर सगळे आहेत तरी कुठे? सगळ्यांचं ठिकाणच नाही ते. किती आर्यन शिनगारे आयडी काय भावा तुझी? आयडी सांग ना. 13 जण आलो होतो, 5 जण राहिले तर बाकीचे माहित नाही कुठे. स्नॅप बोले स्नॅप एवढा लाजतो ना आमच्यामध्ये, हाच एक लाजणार आहे काय? ही लाजाळू हा बघू आपण लाजतो की नाही. ही काठी मला झाली बोलला ना म्हणून नाही लाजणार का? कोंबडी झाली. पोरगी थोडी नाही. आता कोंबडी आपण लाजणार आहे समजून गेलो. हे मिजून आमची मैत्रीण आहे ही. तुमचा श्रेया शुमने ब्लॉगरचा बघा हातबीत मिळत आहे. ड्रेसिंग तर दाखव भाई. हा भाई ड्रेसिंग ड्रेसिंग काय दाखव. भाईची ड्रेसिंग आहे. दाखव भाई. तुमचा ब्लॉगर त्याची कार आयडी पण आहे. त्याची आयडी पण आहे बघा. नाही बाबा कुणाची पण आयडी घेऊ नका फुकटचा प्रमोशन. कुणाल कदम आता काय माहिती कुठे आले आम्ही. तर तिकडे गणपतीची मूर्ती खूप भारी दिसली म्हणून आम्ही चाललो आता हा बनायला. कारण अर्धी मुलं तर पुढे गेले ते वाट बघतायत आणि जरा भारी वाटली मूर्ती म्हणून आम्ही चाललोय. असं नाही की बाबा जिथे भारी नाही दिसत तर तिथं नाही जातं, जिथे रस्त्यात भेटतात तिथं आम्ही दर्शन घेतो. आणि खूप भारी वाटतं, जरा वेगळी युनिक वाटली म्हणून आता चाललोय दर्शनाला. दाखवतो. हे काय तर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6 आणि आम्ही रात्री निघालो आहे ना, आता जाऊन पोचलो आहे खेतवाडीमध्ये. तर हा पावसामुळे खूप बेकार हालत झालं आहे आमची. आणि सगळे पुढं मागे झालेत आणि अर्धे बोलत आहेत जाऊया काय रे घरी. पण नाही, आता सर्व गणपती बघितल्याशिवाय जाणार नाही आणि तुम्हाला पण दाखवल्याशिवाय जाणार नाही. तर एंडपर्यंत थांबा. खेतवाडीची दुसरी गल्ली लिहिलेलं कुठं आहे मग? अरे खेतवाडीचा श्री आहे बघा ना, पण मिस करत होतो भाई. अरे किती नंबरची आहे पण? दुसरी गल्ली आहे. दुसरी लिहिलेलं नाही पण. दुसरी गल्ली आहे. भारी आहे रे गणपती. दाखवतो तुम्हाला. चाललंय खूप एक्साइटमेंट. एवढा वेळ चालले. चौथी गल्लीमध्ये आले.
इथे दुसऱ्या गल्लीला नंबर लावला आता. ऑलमोस्ट 2-3 गणपती झाले दर्शन करून आणि आता दुसऱ्या नंबरच्या गल्लीला जातो. आता बघूया जाऊन कसं आहे बघा आहे. तिथे पण आहे. तू बोल बा, मी मध्ये नाही पडणार, आता तू बोल. अरे चला चालू हो जाएगा. स्वागतम का महाराज दूसरे साल इस मंडल में पहली बार 25 फुट ऊंची गणेश जी की मूर्ति 25 पैसे के सिक्के के ऊपर बना और इसी 25 फुट ऊंची गणेश जी की मूर्ति की वजह से ही खेतवाड़ी को प्रसिद्धि मिली। आपने गली में प्रवेश कर ही देखा होगा कि गली कितनी छोटी है। इस छोटी सी गली में 25 फुट की विशाल मूर्ति का आगमन और विसर्जन कैसे करते हैं, इस पर मंडल के अध्यक्ष श्री प्रज्ञेश मिस्त्री की आइडिया से मूर्ति को 360 डिग्री घुमाकर इस छोटी सी गली के अंदर लाकर मंडप तक ले जाया जाता है। बड़े बड़े पंडित और महाराज ने हमें बताया कि गणेश चतुर्थी के दिन मूर्ति पूजा होने के बाद आप उसे हिला नहीं सकते, ना ही आप उसे घुमा सकते हैं। इसीलिए मूर्ति पूजा से पहले इस 28 फुट ऊंची मूर्ति को घुमाकर इसका वीडियो लिया गया है जो आपके सामने प्रस्तुत है। अब आप इस गणेश मूर्ति के साक्षात दर्शन कीजिए और साथ में बोलिए गणपति बाप्पा। चला भाऊ चला. तर गाईस आम्ही 2 नंबरमध्ये जाऊन आलो. तिथे 28 फुटाची मूर्ती होती जे तुम्ही बघितला. आणि आता आम्ही मुंबईचा सम्राट बघायला चाललो. खेतवाडीचा राजा दर्शन घ्यायला चाललो. ताकद काय नाही राहिल्या माझ्या. गणपती दिसतात तिथे जातो. बाकी अर्धे लोक दमून बसले. आता पण आम्ही 3 जण जातो आणि बाकी नाही, बाकीच्यांचा ठिकाण.